झोपाळा गेला उडून. एका तळ्याच्या काठी दोन खोडकर बेडूक राहत होते. ते दोघे दिवसभर उड्या मारत, पाण्यात पोहत आणि मजा करत असत. त्यांना नवीन नवीन खेळ शोधायची खूप हौस होती. एके दिवशी ते दोघे तळ्याच्या काठी फिरत होते. तेव्हा त्यांना दोन उंच खांबांसारख्या गोष्टी दिसल्या. त्या दोन खांबांच्या मध्ये थोडी जागा होती. एक बेडूक म्हणाला, "अरे बघ, किती छान जागा आहे. आपण इथे झोपाळा बांधूया आणि झोके घेऊया." दुसऱ्या बेडकाला ही कल्पना खूप आवडली. त्यांनी वेली आणि दोऱ्या आणल्या आणि त्या दोन खांबांना झोपाळा बांधला. मग दोघेही त्यावर बसून मजेत झोके घेऊ लागले. "किती मजा येतेय," एक बेडूक आनंदाने म्हणाला. दुसरा बेडूकही हसत म्हणाला, "आपला झोपाळा किती छान आहे." ते दोघे झोके घेत खेळत होते. पण त्यांना एक गोष्ट माहीत नव्हती की ज्या खांबांना झोपाळा बांधला होता ते खरे तर एका बगळ्याचे पाय होते. तो बगळा तळ्याच्या काठी शांत उभा होता. बेडूक झोके घेत असताना अचानक बगळ्याला हालचाल जाणवली. तो घाबरला आणि लगेच उडू लागला. बगळा उडताच बेडूक घाबरून गेले. त्यांचा झोपाळा हवेतच उडू लागला. एक बेडूक ओरडला, "अरे, झोपाळा उडतोय, काय होतंय हे?" दोघेही घाबरले. शेवटी त्यांनी कसाबसा झोपाळा सोडला आणि खाली तळ्यात उडी मारली. पाण्यात पडताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तेव्हा एक बेडूक म्हणाला, "आपण नीट पाहिलंही नाही आणि लगेच झोपाळा बांधला, म्हणूनच ही अडचण आली." दुसरा बेडूक म्हणाला, "हो, खरं आहे. पुढे काहीही करण्यापूर्वी नीट पाहू आणि विचार करू." त्या दिवसानंतर ते दोघेही जरा जपून वागू लागले. तात्पर्य: कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नीट पाहून आणि विचार करूनच करावी. तुम्हाला या बेडकांचा झोपाळा आवडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून मित्रांनाही ही मजेदार गोष्ट दाखवा.